आज मी ब्लॉगमध्ये ज्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आहे ते मी प्रॉपर शूट नाही केलेलं आहे. ज्या पण क्लिप्स आणि फुटेजेस माझ्याकडे आहे तेच यूज करून छोटंसं ब्लॉग बनवते, जेणेकरून तुम्हाला छोटी छोटी इन्फॉर्मेशन माझ्या रिलेटेड भेटेल. कारण की फॅमिलीमध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरा करत नाही बसू शकत मी. सो आता तुम्हाला जे दिसतंय तर आमच्याकडे कुठलाही प्रोग्राम होणार असेल ना तर शुभ कार्यानिमित्त एक सत्संग होत असतो आणि सगळेजण एकत्र येऊन त्या परिवाराला आशीर्वाद देतो ज्याच्याकडे सत्संग आहे. ज्या पण शुभ कार्यानिमित्त तर ते कार्य चांगलं घडो आणि पुढील येणारं आयुष्य पण चांगलं जावं त्याकरता सगळेजण एकत्र येतात, भजन कीर्तन आणि आशीर्वाद देत असतात, सत्संग करतात. ही एक खूप बेस्ट थिंग आहे माझ्या फॅमिलीची. आणि मी जसं लग्न करून इकडे आले आहे तर तसं माझ्या घरी मी फक्त आणि फक्त सत्संगच अनुभवते आणि पर्सनली मला खूप जास्त आवडतं. नेक्स्ट डे आमच्याकडे होतं पुऱ्या, जे लग्नाच्या आधी पुऱ्यांचा प्रोग्राम होतो. तर सगळ्या बायका एकत्र येतात, म्हणजे नातेवाईक एकत्र येतात आणि पुऱ्या करतात. तो शेवपुऱ्यांचा कार्यक्रम आज होतो आहे आणि माझा विराट बघतो तुम्ही किती लगातार 3 तास त्याने लाटलेल्या आहेत पुऱ्या. म्हणजे माझे गुण त्याच्यामध्येही अवतरले. त्याने आज इतका इंटरेस्ट दाखवला, सगळे शॉक झाले की याने खेळायचं सोडून, म्हणजे बरोबरचे मुलं खेळत आहेत आणि हा खेळायचं सोडून इथे पुऱ्या लाटतोय. सो हे त्याला खूप आवडतं असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायला. आणि म्हणजे तो प्रत्येक गोष्टीत एक्सपर्ट आहे, स्पोर्टमध्ये एक्सपर्ट आहे, स्कूलमध्ये आणि ह्या गोष्टींमध्येही खूप हुशार आहे माझा विराट. आणि पुऱ्यांच्या याला खूप सारे कार्यक्रम चालले होते, म्हणजे गाणे म्हणणं, एकमेकींची खेचणं, मजाक मस्ती सगळं चाललेलं. सो मे बी त्याच्याचमुळे त्याला इतकी मजा येत होती, कारण तो सगळ्यांना एन्जॉय करत होता बघून. आणि लाटत इतक्या गोल गोल पुऱ्या होत्या, म्हणजे पूर्ण गोल गोल. जसं तुम्हाला मी केलेली पोळी आवडते ना, मी पोळी गोल गोल बनवते न हात लावतो, तसा तो गोल गोल पुऱ्या लाटत होता. हे छोटूसं बेबी माझा नेफ्यू आहे, पुतण्या माझा, जो जस्ट काही महिन्यांपूर्वीच आलाय. काही तास तिथे थांबल्यानंतर मला आठवलं की मला मार्केटमध्ये जायचं आहे. बऱ्याच गोष्टी बाकी आहेत ज्या लग्नासाठी, हळदीसाठी मला लागणार आहेत. मग नंतर सडनली असं झालं की वातावरण इतकं सुंदर झालेलं आणि तुम्हाला माहिती आहे मला गुलाबी गुलाबी वातावरण खूप आवडतं. तो पाऊस यायला लागलेला. ए कुठे चालला? पकडू पकडू तुला. पाणी उडल, पाणी उडल, पाणी उडल. पडशी ना, चिकू नको. मग विचार आला की पहिले तर लॉंग ड्राईव्ह होऊन येऊ, कारण विराट मागे लागतो नेहमी, तर त्याला फिरवून पण आणू, मुलांसोबत एन्जॉय करू. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघं बाईकवर जाऊ, कारण मोठी गाडी मार्केटमध्ये जात नाही. सो आम्ही पहिले फिरून आलो लॉंग ड्राईव्हला आणि मग ब्राउनी वगैरे खाल्लं तिथे, कारण भूक पण लागलेली. आणि त्या दिवशी कसं होतं ना, जिथे प्रोग्राम असतो तिथे जेवण पण असतं. सो पोटभर जेवण पण नव्हतं झालं प्रोग्रामच्या गडबडीमध्ये. बाहेर एन्जॉय केलं. जसं बघताय कारमध्ये आम्ही लिटरली नाचत होतो. तुला खायचंय का? तुला खायचंय ना बेटा? खायचंय? किसी दे मग पटकन, किसी दे. 1 2 3 4. मला पण खायची, मी पण देतो. हा द्या. हा 4 ब्राउनी घेऊन या. अजून एक तिकडून दिल्यावर 2 भेटतील ना? काय ब्राउनी? ते तुम्ही 2 किस्ती दिल्यानंतर ते तुम्ही. अच्छा खायची का? विराटला खायचे. विराटला किस्ती नाही देते. पाऊस बंद पडलाय. घेऊन येतो. सो गाईज आमचा फेवरेट ब्राउनी पॉइंट आलाय. तू इथे येऊन ब्राउनी खाणार बघ. हा सॅड आहे तू का बबू? का आलं? का झालं माझ्या बाळाला? का सॅड आहे तू? काय झालं मला सांग. मी तुझी फ्रेंड आहे ना, सांग काय. तुला माहिती का मी त्यांना काय सांगितलं होतं की जोपर्यंत माझं काम चालू आहे ना तुम्ही त्या दोघांना बाहेर फिरवा. त्यांना काय वाटलं आई तिकडून लगेच ओरडेल, कारण माझं लक्ष होतं ना तिकडून. तू कशाला एवढं टेन्शन घेते? मम्मा हो काय खायचंय का दुसरं? तुला खायचं वडापाव? वडापाव नाही खाणार तू विराट? 2च वडापाव नाही का? हा बेटा. बापू तुला खायचा वडापाव? नाही ना?
आणि बर्गर कोणत्या फ्लेवरचा आणलं ते सांगू का? माझ्या घरी काय होतं चिकन आपल्याला मला चिकन खायचंय मस्त. किती सुंदर पाऊस पडतोय बघ बाहेर. आताच मी ब्लाऊज स्टिच करून आणले. हे माझं न्यू ब्लाऊज. देतो मला बरं आता घरी गेलो का मी त्याच्याशी बोलते, ठीक आहे? आता तू मोमेंट एन्जॉय कर ना बेटा. आता कर बेटा. इतकी धमाल केली. आणि तो माझ्या नंदेचा मुलगा आहे. म्हणजे इंस्टाग्रामवर पण मला खूप सारे क्वेश्चन्स आले, तुमचा मुलगा आहे का, तुमचा मुलगा आहे का. तर मी तिथेही सांगितलं की नाही, तो माझा भाचा आहे, माझ्या नंदेचा मुलगा. बट त्याला मामा मामी खूप आवडतात. सो आम्ही ब्राउनी वगैरे खाल्लं, एन्जॉय केला. आणि मग त्याच्यानंतर घरी आलो, पुन्हा बाईक पकडली आणि मार्केटमध्ये गेलो. आणि बरीच म्हणजे ह्यांनाही शॉपिंग करायची होती, विराटला कपडे घ्यायचे होते आणि माझंही बरंच सामान बाकी होतं जे लग्न आणि हळदीसाठी लागणार होतं. सो हे सगळं एन्जॉय केल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. आता इथे आलो आम्ही ब्लाऊजसाठी लेस घ्यायला, बट तिथे गेलो आणि लेसच संपली आहे ती. सो नर्वस झालं. कितीच आहे ना? फक्त हा जो क्रिस्टल आहे ना हे डबल आहे आणि ह्याला सिंगल क्रिस्टल आहे. तो तर आखा वाला गाड़ी में तो तुमने पाइपिंग आवा मारे तो ये भी करूं तो मुझे पूरी करना दीदी. इसमें पाइपिंग नहीं होणार का? फायनली मला जे हवंय ते भेटलंय. सो मी आता घ्यायला आली बर्गर घ्यायला आली आहे. त्याच्यानंतर मी जाणार सरळ कॉलेज रोड. हां नाही हळदी कलर असतो ना, हळदी कलर नाही, हा नाही जाणार. नाही शिल्लक नाही आहे का? कलरच नाही. मला जे पाहिजे ते मला भेटतच नाही आज. हा मला चालेल ना? हा ना, ठीक आहे. गावाला मी डन करते. हा द्या. अजून काही घ्यायचंय का मला इथनं? कुठे नंतर आम्ही आलो झुडिओमध्ये, कारण पावसाचे शूज विशालला घ्यायचे होते रेग्युलर यूज करण्यासाठी. तिकडे गेले आणि मग त्याच्यानंतर पुन्हा बाईकवर एन्जॉय करत आलो. तुम्ही बघताय मला एकदम क्यूट फिलिंग्स येत होत्या, म्हणजे छोट्या बेबीसारख्या मागे अशी बसलेली, जसं मुलं डॅडाच्या मागे बसतात तसं. आणि मग रात्री मेहंदीचा प्रोग्राम. आम्ही थोडं लेट पोचलो, पण लेट पोचून मी पुन्हा साडी वेअर केली आणि तशीच बाहेर आले. म्हणजे मेकअपही नाही केला जास्ती, जे पण आहे ते पटपट थोपलं आणि मग आलो बाहेर. आणि पाऊस येत होता, पावसात नाचलो, केसही ओले झाले, कपडे ओले झाले, तसंच खात होतो. इथे बघताय तुम्ही बिर्याणी वगैरे होतं खायला. आणि घरीच प्रोग्राम होता, म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये जिथे माझे घरं आहेत, सासर म्हणजे माझं सासर, तर सगळे आत्या लोक वगैरे, नंदेच्या घरचे आणि सगळे जण, म्हणजे पूर्ण फॅमिली आलेली. आणि मग आम्ही सगळे खूप नाचलो, खूप धमाल केली, खूप एन्जॉय केलं. ही नवरी आहे. गंमत तर अशी की मी हिलवर डान्स केला. डान्स करता करता कळलंच नाही की मी पायात एवढं मोठं हिल घातलंय. त्याच्यानंतर लक्षात आलं की मी हिलवर होते आणि मग माझं पूर्ण बॅक पेन होत होतं, पाय दुखत होते, जाम दमलो. आणि मग विराटला कुशीत घेतलं आणि रात्रीचं झोपून गेलो. तर काहीच हा होता माझा आजचा छोटंसं ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि पुढचे जे हळदीचे आणि लग्नाचे व्हिडिओज हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी नक्की घेऊन येईन. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय.